नमस्कार मंडळी. आपण घर सुंदर दिसावं म्हणून अनेक सजावटीच्या वस्तू आणतो, महागडे शोपीस ठेवतो, भिंतीवर वेगवेगळी चित्रे लावतो. पण तुम्हाला माहिती आहे का, काही चित्रे अशी असतात जी फक्त घराची शोभा वाढवत नाहीत, तर घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करतात. वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार घरात लावलेली चित्र आपल्या मनावर, विचारांवर आणि वातावरणावर सूक्ष्म परिणाम करत असतात. म्हणूनच काही चित्रे घरासाठी अत्यंत शुभ मानली जातात, तर काही चित्रे नकळत नकारात्मकता वाढवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरात कोणती शुभ चित्रे लावावीत, ती कोणत्या दिशेला लावावीत आणि कोणती चित्रे चुकूनही घरात ठेवू नयेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या घरातही अशी एखादी गोष्ट असेल जी सकारात्मक ऊर्जा थांबवत असेल. शुभ चित्रांमध्ये प्रथम भगवान श्री गणेशांचे चित्र येते. घरात शुभ गोष्टींची सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम आठवण येते ती विघ्नहर्त्या श्री गणेशाची. वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा हॉलमध्ये श्री गणेशाचे प्रसन्न आणि शांत चित्र लावणे शुभ मानले जाते. विशेषतः अशी मूर्ती किंवा चित्र निवडावे ज्यामध्ये गणपती बाप्पा हसतमुख दिसतात. वातावरण शांत वाटतं आणि मनाला समाधान मिळतं. श्री गणेशाचे चित्र घरातील अडथळे कमी करण्यास मदत करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. घरात वारंवार भांडणे होत असतील, कामात अडथळे येत असतील किंवा मन अस्थिर राहत असेल तर गणपती बाप्पाचे चित्र, शांत चित्र मनाला स्थिरता देतं, असं अनेक लोक अनुभव सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय रागीट किंवा युद्धमय स्वरूपातील चित्रे टाळावीत. घरासाठी नेहमी शांत, मंगलमय आणि प्रसन्न स्वरूपच उत्तम मानले जाते. वाहता धबधबा किंवा नदीचे चित्र. पाण्याला वास्तूमध्ये अत्यंत महत्त्व दिले जातं. वाहतं पाणी म्हणजे सतत चालणारी प्रगती, धनप्रवाह आणि जीवनातील गतीचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच घरात वाहत्या नदीचे, शांत धबधब्याचे किंवा सुंदर तलावाचे चित्र लावले जाते. अशी चित्रे मन शांत करतात आणि घरात फ्रेश फिलिंग निर्माण करतात. पण इथे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चित्रातील पाणी स्वच्छ आणि शांत दिसणारे असावे. वादळी समुद्र, सुनामी, मोठ्या लाटा किंवा भीती निर्माण करणारे पाण्याचे दृश्य टाळावे, कारण वास्तूमध्ये अस्थिर पाणी मनात अस्थिरता निर्माण करू शकते असं मानलं जातं. तसेच हे चित्र उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे अधिक शुभ मानले जाते. तिसरं चित्र उगवत्या सूर्याचे चित्र. उगवता सूर्य म्हणजे नवीन सुरुवात, नवीन संधी, नवीन आशा आणि सकारात्मकता. म्हणूनच उगवत्या सूर्याचे चित्र घरात अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः ज्या लोकांना कामात प्रगती हवी आहे, आत्मविश्वास वाढवायचा आहे किंवा घरात उत्साहाचं वातावरण हवं आहे, त्यांनी हे चित्र लावावे. सकाळचा उगवता सूर्य मनालाही ऊर्जा देतो. अनेकांना असं वाटतं की घरात हे चित्र लावल्यावर वातावरण हलकं आणि प्रेरणादायी वाटू लागतं. हे चित्र पूर्व दिशेला लावणे उत्तम मानले जाते, कारण पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते. पण लक्षात ठेवा, मावळत्या सूर्याचे चित्र टाळावे, कारण ते थकवा, शेवट किंवा निराशेचं प्रतीक मानलं जातं. चौथं चित्र कमळावर बसलेली लक्ष्मी माता. घरात समृद्धी, पैसा आणि आर्थिक स्थिरता हवी असेल तर लक्ष्मी मातेचे चित्र अनेक लोक लावतात. विशेषतः कमळावर बसलेली हसतमुख आणि शांत स्वरूपातील लक्ष्मी माता अत्यंत शुभ मानली जाते. कमळ हे पवित्रतेचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की अशा चित्रामुळे घरात समाधान, धनप्रवाह आणि आनंद वाढतो. पण लक्ष्मी मातेचं चित्र स्वच्छ जागी आणि आदराने ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
कधीही अशा चित्राजवळ घाण, तुटलेल्या वस्तू किंवा अव्यवस्था ठेवू नये, कारण वास्तूमध्ये स्वच्छता आणि ऊर्जा यांचा खूप जवळचा संबंध मानला जातो. 5वं चित्र, हिरवीगार निसर्ग चित्रे. आजकाल तणावाचं जीवन इतकं वाढलं आहे की घरात शांतता मिळणं खूप गरजेचं झालं आहे. अशा वेळी हिरवागार निसर्ग, झाडं, पर्वत किंवा फुलांची चित्रे मनाला खूप शांतता देतात. हिरवा रंग वाढ, आरोग्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. अशा चित्रांमुळे घरात फ्रेश आणि हॅपी फिलिंग निर्माण होते. विशेषतः ज्या घरात सतत तणाव जाणवतो किंवा मन बेचैन राहतं, तिथे अशी चित्रे खूप सकारात्मक बदल घडवू शकतात. आता जाणून घेऊया कोणती चित्रे घरात टाळावीत. काही चित्रे दिसायला सुंदर असली तरी वास्तूनुसार ती घरासाठी योग्य मानली जात नाहीत. रडणाऱ्या व्यक्तींची चित्रे. अशी चित्रे मनावर नकळत दुःख आणि उदासीचा प्रभाव टाकतात. युद्ध, भांडण किंवा हिंसा दाखवणारी चित्रे घरात अशांतता आणि तणाव वाढवतात. बुडते जहाज हे नुकसान आणि अपयशाचं प्रतीक मानलं जातं. कोरडे झाड किंवा उदास निसर्गचित्र जीवनातील स्थिरता आणि निराशा दर्शवतात. खूप गडद आणि नकारात्मक भावना देणारी आर्टवर्क अशी चित्रे मनावर जडपणा निर्माण करू शकतात. म्हणून घरात अशी चित्रे ठेवताना फक्त डेकोरेशन म्हणून न पाहता ती मनाला काय भावना देतात हेही लक्षात घ्या. मंडळी, घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. घरातली ऊर्जा, वातावरण आणि भावना यावरच घरातील आनंद अवलंबून असतो. म्हणून घरात अशी चित्रे लावा जी मनाला शांतता देतील, सकारात्मक विचार वाढवतील आणि रोज पाहताना समाधान देतील. कारण कधीकधी छोटासा बदलही घरात मोठी सकारात्मकता घेऊन येतो. आणि अशीच आध्यात्मिक आणि सकारात्मक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.